स्पेशल राईस प्लेट म्हणा किंवा पंचपक्वान्नांची थाळी. यवतमाळमधल्या पक्षी मित्रांनी पक्ष्यांचं फक्त संरक्षणच नाही तर त्यांचं खास आदरातिथ्य करायचं ठरवलं आणि त्यातूनच जन्माला आली पक्ष्यांच्या रेस्टॉरंटची कल्पना. घर बसल्या पक्षी निरीक्षणाचा आनंद होईल आणि पक्षी खातील पितील आणि निघून जातील. माणसाला तरी रेस्टॉरंटमध्ये शुल्क द्यायला लागते, पण पक्ष्यांना तिथे शुल्क नाही आणि माणसांना प्रवेश नाही, हे महत्वाचे आहे. विविध शाळा कॉलेजमध्ये बगीच्यांमध्ये सुद्धा हे रेस्टॉरंट जर लोकांनी लावलं स्वयंस्फूर्तीने तर हे दिसायला सुद्धा चांगलं दिसेल. श्याम जोशी यांनी सुरू केलेल्या या रेस्टॉरंटमध्ये आवडीचं खाद्य मिळत असल्यामुळे निश्चितच त्यांच्या बागेमध्ये येणाऱ्या पक्ष्यांची संख्या वाढली आहे. जोशी यांच्याप्रमाणे पक्ष्यांसाठीचं रेस्टॉरंट सुरू करण्याची तयारी इतरांनीही दाखवली आहे. जी रेस्टॉरंटची संकल्पना आहे ती आपल्याला घरबसल्या त्याचा आनंद मिळतो आणि पर्यावरणालाही आपली मदत होते. विदर्भाचा पारा 47 अंशाच्या वर पोहोचलाय. पाण्यासाठी माणसांना धडपड करावी लागते. त्यात मोठ्या पक्ष्यांकडे कोण बघणार. भर उन्हाळ्यात यवतमाळकरांनी सुरू केलेलं हे रेस्टॉरंट निश्चितच पक्ष्यांच्या पथ्यावर पडणार आहे. नितीन भागवतेसह ब्युरो रिपोर्ट, स्टार माता, यवतमाळ. आवळे, चिंचा, बोरं